नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं अमोल पाटील ब्लॉग या चॅनेलवरती. आणि आपण आलो आहोत एक ऑन डिमांड मैदान म्हटलं जातं असं ओवलेचं मैदान. म्हणजे पब्लिक डिमांडवरती होतं हे मैदान. मानाचं किंवा मोठं मैदान म्हणू शकता, कारण भरपूर अशा मोठ्या मोठ्या गाड्या येतात, मोठे मोठे नंदी येतात. तर ते आज आपण एक्सप्लोअर करूया. मैदानात आपण आलोच आहोत आता. आणि जाऊया आता, पाहूया किती गाड्या आलेल्या आहेत, कोणकोणत्या गाड्या आहेत, नंदींची कोणकोणत्या नंदींची हजेरी लागलेली आहे इथे पाहू आपण. आणि थोडक्यात तुम्हाला पूर्ण सुरुवातीला आपण व्लॉगिंग करून दाखवू कोणकोणते नंदी आलेले आहेत, कोणकोणत्या गावाचे आलेले आहेत. जेवढं कवर करता येईल तेवढं करू. आणि त्याच्यानंतर आपलं रेग्युलर जे असतं आहे मुलाखतीचं दौर, तो चालू करू. चला तर आपण जाऊया आता मैदानात. मित्रांनो, तुम्ही पाहताय फाटी, ओवले अड्ड्याची फाटी आहे. आणि इकडून पायथ्यावरून बैल सुटणार आहेत आणि तुम्ही पाहू शकता. आणि इकडे हा दोरा असणार आहे, निकाल रेषा म्हणतो किंवा निकाल दोरा. आणि पाहू शकताय फाटी दाखवण्यासाठी बैलांना आत आणलेलं आहे. तुम्ही पाहताय वादळ, एक मोठं वादळ, असं मानकरचं वादळ फाटी दाखवण्यासाठी खाली निघालेलं आहे. आणि त्याच्याबरोबर आहे काशी. नक्कीच हा पैरा असू शकतो यांचा, काशी आणि वादळचा. पाहू काय होतं आहे आपण थोड्या वेळाने. तुम्ही पाहताय लखनसुद्धा आलेला आहे. नक्कीच वादळच्या पाठोपाठ एक मोठं नाव करण्याचं काम असणार आहे लखनचं. कारण वारसदार म्हटलं जातं दरवेळेला. एक मोठा नंदी आला की तिथे नंतर चर्चा होते ती एका वारसदाराची. पाहूया लखन काय करतोय. मित्रांनो, तुम्ही पाहू शकताय नंदी यायला चालू झालेले आहेत. भरपूर अशा गाड्या जमाय चालू झालेल्या आहे. तिकडे तुम्ही समोर पाहू शकता प्रधान, गुरु आणि गरुड्या यांची सुद्धा गाडी आलेली आहे. चला तर आपण थोडं आता एक्सप्लोअर करण्याचा प्रयत्न करू. पाहू शकताय नंदी आलेला आहे. दादा, कोणतं गाव? कर्जत. कर्जतवरून आलेलं आहे. काय कोणाच्या नावाने गाडी पळते? चंद्रकांत डमरू. आणि नंदीचं नाव कसं? पिस्टन. तुम्ही पाहताय कर्जतवरून पिस्टन सुद्धा आलेला आहे. तुम्ही पाहताय आणखी काही नंदी. दादा, गाव कोणतं? कर्जत कर्जत वडवली. तुम्ही पाहताय मालवाडीचा रुद्रा. आणि हा कोणता? कर्जतचा. कर्जत वडवली. आणि तिकडे 7788. तुम्ही पाहताय 4500. 4500 सुद्धा आलेला आहे. मित्रांनो, तुम्ही पाहताय लखन, एक नवीन खरेदी. आणि तिकडे पाहताय तुम्ही वादळ, मानघरचं वादळ. दावणीला नवीन खरेदी आलेली आहे लखन अशी. हे सुद्धा आज ओवलेच्या मैदानात आलेले आहेत. मित्रांनो, तुम्ही पाहताय शंभू सुद्धा मैदानात आलेला आहे. पाहूया अजून कोणकोणते नंदी आलेले आहेत. तुम्ही ते पाहू शकता. शेराडॉन 11-17. त्याच्याचबरोबर फायटर सुद्धा आलेला आहे. तुम्ही पाहू शकता नंदी. दादा, कोणतं गाव? ओल्याचंच आहे. काय नंदीचं नाव काय आहे? बादशाह. तुम्ही पाहताय बादशाह. बादशाहच्या नावाने पडतात. तुम्ही पाहू शकता बादशाह ग्रुप ओवलेचाच नंदी आहे. आणि शेराडॉन, फायटर. आणि पलीकडचं नाव काय आहे? रॉकेट. तुम्ही पाहू शकताय तिकडे रॉकेट आहे, फायटर आहे, शेराडॉन आहे. आणि इकडे बादशाह. एक मोठं असं नाव. आणि याच नावाने गाड्या पळतात. ओवलेचं आहे, घरचं मैदान आहे. दादा, आपलं नाव काय? प्रकाश गायकवाड. काय सांगाल आजच्या मैदानाबद्दल? एक घरचं मैदान आहे आज. घरच्या मैदानाबद्दल बोलायचं झालं तर घरचं मैदानामध्ये आमची गाडी कधीच पडलेली नाही आणि चांगल्या पद्धतीने फरकाने गाड्या मारतो. नक्कीच एक घरचं मैदान आहे म्हटल्यानंतर काय सांगाल? मैदानाबद्दल काय सांगाल?
मैदानाबद्दल बोला तर ओवल्याचं मैदान बोला पनवेल तालुका आणि संपूर्ण जेवढे मैदान होतात तेवढ्या सर्व मैदानामध्ये ओवल्याचं मैदान एक नंबर मैदान असतं. त्यांची प्रेक्षकांची व्यवस्था सर्व आणि नंदींची व्यवस्था एक नंबर झालेली असते. नक्कीच नियोजन वगैरे चांगलंच असणार आहे, कारण ऑन डिमांड पब्लिक डिमांड म्हटलं जातं असं मैदान आहे. ओवल्याचं मैदान पब्लिक डिमांड मैदान असतं आणि त्यामुळे जोड्या पण भरपूर येणार आणि चांगल्या पद्धतीने मैदान होणार. चांगले तुम्ही पाहताय 0056 हा सुद्धा नंदी आलेला आहे. तुम्ही पाहताय अखंडा 7758 आणि मारीभाई 7758. जावळे ओळे एक्सप्रेस मारीभाई फॅन्स क्लब यांची सुद्धा गाडी आलेली आहे. नंदी आलेले आहेत. तरगर काय नंदीचं नाव? वजीर. कुणाबरोबर पायरा आहे आज? छुपा आहे, हरण्यासोबत आहे. नक्कीच तुम्ही पाहू शकता हरण्यासोबत पायरा आहे. काशी तुम्ही पाहताय, काशी हा नंदी. मामांना सुद्धा घेऊया. मामा काय सांगाल आजचं मैदान कसं आहे? उत्तम आहे. काय सांगाल आजच्या मैदानाबद्दल? एकदम काय सांगणार म्हणजे पाहण्यासारखी मजा आहे. जास्त शेकडे आलेले आहेत, मोठे नंदी आलेले आहेत. आपलं नाव काय? कुठले? इथेच विहेगरचे. नक्कीच तुम्ही पाहता विहेगरचे मामा आपल्या बरोबर आहेत. काय सांगाल कधीपासूनचा नाद आहे हा तुमचा? बरीच वर्ष झाली. काय सांगाल जुनं मैदान आणि आत्ताची मैदानं? जुना मैदान जरा कमी होतं, म्हणजे होतं कमी, म्हणजे पैसे नसे लागत. बालदी एक अंडा कासरं झोर असं लागायचं. आता पैसा म्हणजे 25,000 20,000 10,000. आता पैशावरती सगळा खेळ चालू आहे. नक्की बोलून खूप आनंद झाला आम्हाला. थँक्यू, धन्यवाद छोट्याशा मुलाखतीबद्दल. चला मित्रांनो, हे होते मामा, एक जुने शर्यत शौकीन म्हणतो असे, ज्यांना खूप वर्षापासून नाद आहे. ते सुद्धा अजून तो जोपासलेला नाद आहे आणि अजूनही ते या मैदानात येतात. आणि इकडे आलेले आहेत सर्जा. आमदार केसरी दबंग, त्यांचे सुद्धा नंदी इथे लागलेले आहेत. त्याच्यानंतर अजून पाहूया कोणकोणते नंदी आहेत. शुभम डॉन तुम्ही पाहताय. शुभम डॉनला एक मोठं नाव, सध्या चर्चेत असलेलं शुभम डॉन 6668 याला पाहताय तुम्ही. तो सुद्धा या मैदानात हजर आहे. दादा कुणाबरोबर पायरा आहे आज? छुपा पायरा आहे की छुपा पायरा आहे आज? छुपा पायरा आहे. नक्कीच तुम्ही पाहू शकता शुभम डॉन सुद्धा मैदानात आहे. पाहूया आपण थोड्या वेळाने येऊन फेरा पडल्यानंतर मुलाखत सुद्धा घेऊ. चला तर जाऊया आपण आणखी नंदी एक्सप्लोअर करायला. शंभू तुम्ही पाहताय शंभूला. शंभू सुद्धा मैदानात. कोणतं गाव? गावठाण. कोणाच्या नावाने गाडी पळते? प्रसाद पाटील याच्या नावाने. नक्कीच तुम्ही पाहताय शंभू याला, तो सुद्धा या मैदानात हजर आहे. पाहूया पैरा कुणाबरोबर आहे? छुपा आहे की पिसारेचा सर्जा आहे? नक्कीच पिसारेचा सर्जा आहे पायऱ्याला. गळ्यातील हार पाहूनच तुम्हाला माहिती पडलं असेल. एक मोठा नंदी, एक मोठं नाव. मित्रांनो तुम्ही पाहताय बलमा. रॉकी पिस्तूल तुम्ही पाहताय. रॉकी पिस्तूलची गाडी सुद्धा आलेली आहे मैदानात. गाड्या याला चालू झालेल्या आहेत, तुम्ही पाहू शकता. भरपूर अशा गाड्या येत आहेत आणि चला तर आता थोड्या वेळानं आपण मुलाखती घ्यायला चालू करू हळूहळू. आता ब्लॉगिंगवाला एक हे असं, आणि इकडे छोट्या गाड्या मालकीनसुद्धा मैदानात आलेल्या आहेत.
भरपूर अशा गाड्यांचा आता लोड चालू झालेला आहे. भरपूर गाड्या यायला चालू झालेल्या आहेत. पाहू शकता तुम्ही रांग लागलेली आहे गाड्यांची. ऑन डिमांड मैदान आणि त्यासाठी आता ही गाड्यांची रांग तुम्हाला दिसते. पठाण आणि सुंदर, शाहीर राजा यासुद्धा गाड्या चालू झालेल्या आहेत. चला तर आपण आता थोड्या वेळानं चालू करू मुलाखती घ्यायला. कीच आपल्याबरोबर काही मित्रसुद्धा आहेत शर्यत शौकीन. कुठून आलाय? उरणवरून. चिरनेर. नक्कीच तुम्ही पाहताय छोटे छोटे आहेत सगळे खेळाडू शर्यत शौकीन आलेले आहेत.